नमस्कार, माझं नाव लशिष चव्हाण आहे. अभियोग्यताधारक 2025 शिक्षक भरती. जसं की आपण पाहत आहोत सध्याच्या ज्या घडामोडी सुरू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक निदर्शनास आलं असेल की 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आपल्याला एक बेमुदत आंदोलन आपण उभारलेलं आहे किंवा त्याची सुरुवात आपण करणार आहोत. पण त्याच्या आधी आपल्याला 27 तारखेला पत्रकार परिषद घेऊन पूर्ण महाराष्ट्राला सांगायचं आहे की आपण कशासाठी एकत्र होत आहोत, आंदोलन कशा बाबतीत आहे. 27 तारखेला संपूर्ण महाराष्ट्राला प्रसार माध्यमाच्या माध्यमातून, डिजिटल माध्यमाच्या माध्यमातून आपल्याला ही पूर्ण माहिती संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवायची आहे, जेणेकरून मुख्यमंत्री साहेबापर्यंत सुद्धा हे कळलं पाहिजे की हिवाळी अधिवेशनाला भावी शिक्षक आंदोलनावर बसणार आहे. आणि त्याची तयारी करण्यासाठी आपण 24 नोव्हेंबर हा दिनांक निवडलेला आहे, सोमवारचा दिवस. त्या दिवशी आपल्याला सगळे जे काही परवानगी आहेत, ज्या ज्या माहिती आपल्याला घ्यायच्या आहेत त्या सगळे जमा करून नियोजन करून त्याची संपूर्ण आपल्याला तयारी 24 तारखेला करायची आहे, 24 नोव्हेंबर 2025ला. आणि 27 तारखेला एक आढावा बैठकसुद्धा असेल. त्याचं लवकरच तुम्हाला स्थळ सांगण्यात येईल. आम्ही त्याचं कन्फर्मेशन घेत आहोत. जेव्हा त्याचं कन्फर्मेशन येऊन जाईल त्याच वेळेस तुम्हाला 27 तारखेला तिथे आढावा बैठकीमध्ये यायचं आहे, कारण तिथेच नियोजन केलं जाईल संपूर्ण 8 डिसेंबरचं आंदोलनाचं. तर 27 तारखेला महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदसुद्धा आहे. त्याच्या आधीच बिलकुल आपण एक आढावा बैठकसुद्धा घेणार आहोत. तर तिथं तुम्हाला हजर राहायचं आहे. सर्व अभियोग्यताधारकांनी संघर्ष केला तरच हे शक्य आहे. प्रत्येकाने संघर्ष करायचा आहे, प्रत्येकाला घराच्या बाहेर निघायचं आहे. आपल्याला जर भावी शिक्षकांना जर शिक्षक बनायला संधी उपलब्ध करायची आहे किंवा संधी आणायची आहे, खेचून आणायची आहे, तर आपल्याला आंदोलनामध्ये सहभागी होणं फार गरजेचं आहे. तर मी तर येत आहो, पण तुम्ही पण या, सर्वांनी या. आपण सर्व हे आपलं आंदोलन यशस्वी करू व मुख्यमंत्र्याला स्टेटमेंट द्यायला भाग पाडू. किमान 75,000 शिक्षक आपण भरतीची नियोजन केलेली आहे, पण एवढ्या प्रमाणात शिक्षक भरती झाली पाहिजे तर 100पर्यंत 2 आकड्यापर्यंत तरी कट ऑफ आला पाहिजे. यासाठी आपण पूर्णपणे तयारी करत आहोत. मी येत आहोत, तुम्ही पण या. धन्यवाद.